स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 2 ऑक्टोबर 2024 वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे सर्वपित्री अमावस्या। सर्वपित्री अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते। सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात। हे उपाय केल्याने मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात आणि जीवनातील अनेक अडचणी, दुःख, संकट हे दूर होतात। आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे 12 राशींनुसार खात्रीशीर उपाय सांगणार आहेत। हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख, त्रास, अडचणी या संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल। पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होईल। तर असे कोणते उपाय करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तर यामध्ये पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास। मेष राशीचा स्वामी हा मंगळ आहे। तर मेष राशीच्या व्यक्तीने सर्वपित्री अमावस्येला जमीन, लाल वस्तू जसे की फळे, वस्त्रे, तांब्याचे भांडे दान करावे। तसेच पितरांच्या नावाने गरिबांना अन्नदान करावे। तसेच या अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी जर कुत्र्याने खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू हे शांत होतात। तसेच या सर्वपित्री अमावस्येची रात्र हे पितृदेवांना समर्पित असते। म्हणून या दिवशी हनुमानाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालिसाचा पाठ करावा। पाठ झाल्यावर हा दिवा आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचा आहे। ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे। तसेच अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा, त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल। जर काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी सुद्धा लवकरच दूर होईल आणि ते तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे वृषभ रास। वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे। तर वृषभ राशीच्या व्यक्तीने सर्वपित्री अमावस्येला पांढरी गाय, तांदूळ, खीर, दूध दान करावे। तसेच मुलींना खीर खायला द्या आणि पांढरे वस्त्र दान करा। या दिवशी तुम्हाला काळ्या तिळाचे दान अवश्य करायचे आहेत, त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते। त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करू शकता। तुम्ही काळे तीळ मंदिरात सुद्धा दान करू शकता। त्याचबरोबर या दिवशी पितृदोषातून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता। असे म्हटले जाते की या काळात मनापासून गाईला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच, याशिवाय श्राद्ध विधीचे पूर्ण फळ देखील आपल्याला मिळत असते। तसेच अमावस्येला आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा सुद्धा करायची आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करावे आणि उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे। उंबरठा फुलांनी रांगोळीने सुशोभित करावा। तसेच अमावस्येच्या रात्री 5 फुलं आणि 5 जळत असलेले दिवे वाहत्या नदीमध्ये जे पाणी असतं तर त्या पाण्यामध्ये सोडावे। धनप्राप्तीचे प्रबळ योग जे आहे तर ते बनत असतात। आर्थिक स्थिती ही मजबूत बनते। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मिथुन रास। मिथुन राशीचा स्वामी बुध आहे। तर मिथुन राशीच्या लोकांनी सर्वपित्री अमावस्येला आवळा, द्राक्ष, मूग डाळ, मुगाचे दान करावे। तसेच पक्ष्यांना बाजरी खायला द्या। तसेच या दिवशी या लोकांनी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावावा, ते अतिशय शुभ मानलं जातं। दिवा लावताना त्यात लवंगसुद्धा टाकावा। यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्राचा जप करावा। यामुळे पितृदोष हा दूर होतो। तसेच या दिवशी तुम्हाला कुत्र्याला पोळीसुद्धा खायला द्यायची आहेत। अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे शुभ मानले जाते। असे मानले जाते की या दिवशी कुत्र्याला
पोळी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि जीवनातील अनेक संकट हे नाहीसे होतात। त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून शिव मंदिरात जाऊन 1 लोटा जल, दूध, दही, तांदूळ तसेच निळी फुले व बेलपत्र अर्पण करा। असं केल्याने भोले बाबा मनोकामना पूर्ण करतात। त्याच वेळी शत्रूंचा पराभव सुद्धा हा दूर होतो। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्क रास। कर्क राशीचे चिन्ह कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे। तर कर्क राशीच्या व्यक्तीने सर्व पितरी अमावस्येला नारळ, भात आणि जव यांचे दान करावे। तसेच 400 ग्रॅम अख्खे बदाम वाहत्या पाण्यामध्ये बुडवा आणि गरीब किंवा गरजूंना खायला द्या। या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे। अमावस्येला गहू आणि तांदूळ यांचे दान करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी गहू आणि तांदळाचे दान केल्याने तुमच्यावर पितरांसह सूर्यदेवाची कृपा राहते अशी धार्मिक मान्यता आहे। तसेच घरात सुख, शांती, समृद्धी सुद्धा येते असंही म्हटलं जातं। या दिवशी या राशीच्या लोकांनी अन्नपूर्णा मातेजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि अन्नपूर्णा मातेला मनोभावे घरात धन, संपत्ती, पैसा हा कमी पडू नये यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास। सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे। त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी सर्व पितरी अमावस्येला सोने, खजूर आणि अन्नधान्य दान करणे अतिशय उत्तम मानले जाते। तसेच या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध आणि तर्पण करावे। या राशीच्या लोकांनी या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते। असं केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख, समृद्धी ही नांदत असते। या राशीच्या ज्या लोकांना कालसर्पदोष असेल तर त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे। तसेच काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी किंवा चपाती खाऊ घालणे अतिशय शुभ मानले जाईल। यामुळे सर्व शत्रू हे शांत होईल आणि शत्रू दोष जो आहे तर तो दूर होईल। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास। सूर्यचिन्ह कन्या राशीचा स्वामी बुध आहे। त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी सर्व पितरी अमावस्येला गूळ, आवळा, मूग डाळ, द्राक्ष आणि हिरवे वस्त्र दान करावे। तसेच पितरांच्या नावाने गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा आणि त्यांना दक्षिणा द्या। या राशीच्या लोकांनी या दिवशी काळ्या कुत्र्याला न चुकता गोड पोळी किंवा चपाती खायला द्या। असं केल्याने भगवान भोलेनाथ हे प्रसन्न होतात। तसेच या राशीच्या लोकांनी त्यांच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये जी वात तुम्ही लावणार आहे तर ती कापसाऐवजी लाल रंगाचा धागा वापरावा। त्या दिव्यामध्ये थोडंसं केसर घालावे। हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी ही घरामध्ये कायम अखंड स्वरूपामध्ये वास करत असते आणि घरातील पैशांची कमतरता देखील दूर होते। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे तुळ रास। शुक्र हा तुळ राशीचा स्वामी आहे। त्यामुळे सर्व पितरी अमावस्येला तुळ राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र, फळे, मिठाई, तांदूळ आणि दुधापासून बनवलेल्या खिरीसारख्या शुभ्र वस्तूंचे दान करावे। या दिवशी या राशीच्या लोकांनी मुंग्यांना पीठ खाऊ घालायचं आहे। तसेच या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे आणि भगवान शिवशंकरांना एक नारळ, बेलाची पानं जी आहे तर ती अर्पण करायची आहेत। असं केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनामध्ये खूप प्रगती होते। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे रुचिक रास। मंगळ रुचिक राशीचा स्वामी आहे। या दिवशी रुचिक राशीच्या लोकांनी दक्षिणासोबतच लाल मसूर, लाल वस्त्र, गूळ दान करावा। या राशीच्या लोकांची प्रगती होत नसेल, वारंवार अपघात होत असेल, काही शारीरिक, मानसिक काही त्रास असेल तर या दिवशी तुम्हाला मुंग्यांच्या वारुळाजवळ 1 पाव गूळ जो आहे तर तो ठेवायचा आहे। म्हणजेच मुंग्यांच्या वारुळाला आपल्याला हा गूळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे। असं केल्याने जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात। तसेच या राशीच्या लोकांनी पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावरती एक दिवा हा नक्की लावावा। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास। गुरु धनु राशीचा स्वामी आहे। धनु राशीच्या लोकांनी सर्व पितरी अमावस्येला रामाचे नाव लिहिलेले कापड, धार्मिक पुस्तके, टॉवेल दान करावे। तसेच काही
तीर्थक्षेत्रातील गरिबांना अन्न पुरवावे। या दिवशी या राशीच्या लोकांनी घराच्या मुख्य दरवाजावरती पिठाचा दिवा तयार करून लावावा। त्यामध्ये तिळाचं तेल घाला आणि हा दिवा लावून आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांची क्षमा याचना करावी, त्यांची माफी मागावी, त्यांना प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करावी। यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकट हे दूर होतील। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास। शनिदेव हा मकर राशीचा स्वामी आहे, तर सर्व पितृ अमावस्येला मकर राशीच्या लोकांनी तिळाचे तेल, काळे तीळ हे दान जे आहे तर ते करावे। या दिवशी या राशीच्या लोकांनी शिव मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाला बेलपत्र, दूध, दह्याने अभिषेक करायचा आहे आणि शिव मंदिरामध्ये काळे उडीद किंवा काळे तीळ हे काळ्या कपड्यामध्ये बांधून भोलेनाथांना आपल्याला अर्पण करायचे आहेत। यामुळे सर्व दोष हे दूर होतात आणि जीवनातील सर्व संकट, अडथळे हे देखील दूर होतात। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कुंभ रास। शनिदेव कुंभ राशीचा स्वामी आहे, तर सर्व पितृ अमावस्येला कुंभ राशीच्या लोकांनी तिळाचे तेल, काळे तीळ व तेलापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे। या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर 11 श्रीफळ म्हणजे 11 नारळ घ्या आणि तुमच्या पूर्वजांच्या नावे तुम्हाला आठवत असतील तर त्यांचं नाव घेऊन तुम्हाला ती नारळ वाहत्या पाण्यामध्ये एक एक करून विसर्जित करायचे आहेत। पूर्वजांचे नावं तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या कुटुंबातील सर्व पूर्वजांचे नाव घेऊन तुम्हाला हे नारळ जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत। आता पूर्वजांचं नाव कसं घ्यायचं आहे तर ओम पितृदेवताय नमः तुम्ही असं म्हणून हे नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केले तरी सुद्धा चालेल। तसेच या दिवशी तुम्हाला पिंपळ झाडाखाली एक तिळाच्या तेलाचा दिवा सुद्धा लावायचा आहे। यामुळे पितृदोष हा दूर होतो आणि लक्ष्मी ही तुमच्यावरती नेहमी प्रसन्न राहते। यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मीन रास। बृहस्पती हा मीन राशीचा स्वामी आहे, त्यामुळे मीन राशीचे लोक सर्व पितृ अमावस्येला गीता, रामायण, पिवळ्या रंगाच्या मिठाई आणि कपडे यासारखे धार्मिक ग्रंथ दान करू शकता। तसेच दूध आणि सुक्या मेव्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ हे गरजू आणि गरिबांना दान करू शकता। या दिवशी या राशीच्या लोकांनी सुकं नारळ म्हणजे ज्यामध्ये पाणी नसेल असा नारळ तुम्हाला नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे। असं केल्याने तुम्ही कालसर्पदोषापासून देखील मुक्त होऊ शकतात। जर तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असेल तर तुम्हाला दिवशी गाईला गोड चपाती किंवा हिरवा चारा खाऊ घालायचा आहे। यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळत असतात आणि जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होतात। तर असे हे 12 राशींनुसार तुम्हाला प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आणि ज्या वस्तूंचे दान सांगितले त्यामधील एखादी वस्तू ही आपल्याला आवर्जून दान करायची आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।